नमस्कार मित्रांनो, स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ग्रामसेवक भरतीसाठी उपयुक्त असे प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि हो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, भारतातील त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा संस्थांमधील मधल्या स्तरावर कोणत्या बँक असतात? ऑप्शन बघूया. ऑप्शन 1 आहे जिल्हा मध्यवर्ती बँक, ऑप्शन 2 मध्यवर्ती सहकारी बँक, ऑप्शन 3 बघा प्राथमिक पतपुरवठा संस्था, की ऑप्शन 4 आहे प्रादेशिक ग्रामीण बँक. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जिल्हा मध्यवर्ती बँक. जिल्हा मध्यवर्ती बँक ही भारतीय स्तरावरील पतपुरवठा संस्थांमधील मधल्या स्तरावरची बँक आहे. प्रश्न 2, जो शेतकरी त्यांच्या समाज व्यवस्थेत सर्वात शेवटी नवीन पद्धतीचा स्वीकार करतो त्याला टिंबटिंब असे म्हणतात. ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे उशिरा अंमलात आणणारे, ऑप्शन 2 संशोधक, ऑप्शन 3 आहे मागासलेला, ऑप्शन 4 वरील पैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मागासलेला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा. उंचावर होणाऱ्या भातामध्ये हरितलोप प्रामुख्याने कशाच्या कमतरतेमुळे दिसतो? ऑप्शन 1 बघा गंधक, ऑप्शन 2 आहे लोह, ऑप्शन 3 जस्त, की ऑप्शन 4 नत्र. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लोह. त्यानंतर पुढे बघा. खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही. ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे धोंडो केशव कर्वे, ऑप्शन 2 डॉक्टर पांडुरंग वामन काने, ऑप्शन 3 आहे लता मंगेशकर आणि ऑप्शन 4 आहे सुनील गावस्कर. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सुनील गावस्कर. सुनील गावस्कर यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही. आणि तर मग एक गोष्ट लक्षात ठेवा, धोंडो केशव कर्वे, पांडुरंग वामन काने आणि लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर प्रश्न बघा. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात लोकसंख्या असलेले शहर खालीलपैकी कोणते होते? ऑप्शन 1 आहे ठाणे, ऑप्शन 2 पुणे, ऑप्शन 3 आहे सोलापूर, की ऑप्शन 4 अमरावती. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 ठाणे. त्यानंतर पुढे बघा. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने डाळिंब या पिकाची फुले हा वाण प्रसारित केलेला आहे. तर हा कोणता वाण आहे मित्रांनो? ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे प्रतिष्ठान, ऑप्शन 2 सुपर भगवा, ऑप्शन 3 आहे बळवंत, की ऑप्शन 4 भाऊ साहेब. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 सुपर भगवा. त्यानंतर पुढे बघा. प्रश्न क्रमांक 7, राज्यातील कृषी विद्यापीठांच्या प्रादेशिक संशोधन क्षमतांच्या बळकटीकरणासाठी कोणता प्रकल्प राबवण्यात आला आहे? ऑप्शन बघूया. ऑप्शन 1 आहे राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, ऑप्शन 2 आहे राष्ट्रीय प्रादेशिक योजना, ऑप्शन 3 बघा राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान प्रकल्प, किंवा ऑप्शन 4 राष्ट्रीय कृषी नवोन्मेष. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प. त्यानंतर 8वा प्रश्न बघा. मातीच्या वनस्पती किंवा वनस्पतींचे भाग निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हटले जाते? ऑप्शन बघूया. ऑप्शन 1 मातीची सुपीकता, ऑप्शन 2 मातीचा दर्जा, ऑप्शन 3 आहे मातीची संक्रियता, की ऑप्शन 4 मातीची उत्पादकता. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 मातीची उत्पादकता. त्यानंतर पुढे बघा. प्रश्न क्रमांक 9 बघा. विक्रीसाठी बियाणांच्या गुणवत्तेचे नियम करण्यासाठी कोणता कायदा करण्यात आला आहे? ऑप्शन बघा. बियाणे कायदा 1966, ऑप्शन 2 कीटकनाशक कायदा 1968, ऑप्शन 3 आहे रासायनिक खत नियंत्रण आदेश 1985. त्यानंतर चौथा बघा पर्यावरण संरक्षण कायदा 1986. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 बियाणे कायदा 1966. प्रश्न क्रमांक 10 बघा. छत्रपती शिवाजी महाराजांमार्फत अष्टप्रधान प्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले पेशवे कोण होते? ऑप्शन बघा बाळाजी विश्वनाथ, ऑप्शन 2 मोरेश्वर पिंगळे, ऑप्शन 3 आहे रामचंद्र पंत आमाते, की ऑप्शन 4 मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. त्यात प्रश्न 11 बघा. ग्रामीण भागातील कृषी उद्योग व व्यापारिकता पतपुरवठा करण्यासाठी कोणती बँक सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन बघा क्षत्रिय ग्रामीण बँक, ऑप्शन 2 आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ऑप्शन 3 भूविकास बँक, की ऑप्शन 4 अग्रणी बँक. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 क्षत्रिय ग्रामीण बँक.
त्यानंतर पुढे बघा, पर्यावरणातील कोणत्या वायूचे प्रमाण वाढल्यामुळे जागतिक तापमान वाढ उद्भवते? ऑप्शन बघा, कार्बन मोनॉक्साईड, ऑप्शन 2 आहे ओझोन, ऑप्शन 3 बघा कार्बन डायऑक्साईड की ऑप्शन 4 ऑक्सिजन. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा, खालीलपैकी कोणते जमिनीचा दर्जा निकृष्ट होण्याचे कारण नाही? ऑप्शन बघा, सेंद्रिय खते टाकणे, ऑप्शन 2 रासायनिक खतांचा अपुरा वापर, ऑप्शन 3 आहे जमिनीची धूप की ऑप्शन 4 खराब दर्जाच्या पाण्याचा वापर. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सेंद्रिय खते टाकणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, पंजाब प्रांतातील झांग येथे भारतातील पहिली भूविकास बँक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? ऑप्शन बघा, ऑप्शन 1 आहे 1910 साली, ऑप्शन 2 1940 साली, ऑप्शन 3 आहे 1927 साली की ऑप्शन 4 1920 साली. तर याचे योग्य उत्तर होईल 1920 साली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघा, डाळिंबाच्या कोणत्या प्रजातीमुळे भारतातील डाळिंबाच्या उत्पादनात क्रांती घडून आली आहे असे म्हणता येईल? ऑप्शन बघा, ऑप्शन 1 ढोलका, ऑप्शन 2 ज्योती, ऑप्शन 3 आहे गणेश की ऑप्शन 4 रुबी. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 गणेश. प्रश्न 16 आहे, संगणकांमध्ये माहितीचे संकलन करण्यासाठी कोणते हार्डवेअर वापरले जाते? ऑप्शन आहे हार्ड डिस्क, ऑप्शन 2 बघा कीबोर्ड, ऑप्शन 3 प्रोसेसर, ऑप्शन 4 आहे माउस. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हार्ड डिस्क. हार्ड डिस्क ही संगणकातील माहिती संकलन करण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघा, लोकशाहीची लोकांचे लोकांकरिता आणि लोकांद्वारे चालवले जाणारे राज्य अशी व्याख्या कोणी केली होती? ऑप्शन बघूया, महात्मा गांधी, ऑप्शन 2 एरिस्टॉटल, ऑप्शन 3 अब्राहम लिंकन की ऑप्शन 4 मार्टिन लुथर. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अब्राहम लिंकन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 बघा, एनी बेदांड आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी कोणत्या चळवळीची सुरुवात केली होती? मित्रांनो, एनी बेदांड आणि लोकमान्य टिळक यांनी कोणत्या चळवळीची सुरुवात केली असा प्रश्न आहे. ऑप्शन बघूया, भारत छोडो चळवळ आंदोलन, ऑप्शन 2 स्वदेशी आंदोलन, ऑप्शन 3 आहे असहकार चळवळ की ऑप्शन 4 होम रूल चळवळ. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 होम रूल चळवळ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 बघा, आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला मुष्टियोद्धा कोण होती? ऑप्शन बघा, पिंकी राणी, ऑप्शन 2 अरुणा मिश्रा, ऑप्शन 3 आहे पूजा राणी की ऑप्शन 4 मेरी कॉम. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मेरी कॉम. त्यानंतर 20वा प्रश्न आणि हा आपल्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे. टिंबटिंबे या समासात शब्दातील दुसरे पद महत्वाचे असते व पहिले पद संख्यावाचक असते. ऑप्शन बघा, ऑप्शन 1 आहे बहुव्रीही समास, ऑप्शन 2 द्विगुण समास, ऑप्शन 3 आहे कर्मधारण्य समास की ऑप्शन 4 तत्पुरुष समास. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तत्पुरुष समास. अशाच प्रकारे मित्रांनो आपण एकूण 20 प्रश्न बघितले आहे जे की ग्रामसेवक भरतीसाठी उपयुक्त ठरतील. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. या व्हिडिओची पीडीएफ मित्रांनो स्पर्धा विश्व नावाच्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. धन्यवाद.